आता आईकडे चूल आहे म्हणून मी चुलीवरती बनवलंय। आत गॅसवरती बनवलं असतं तर ते आतमध्ये मला व्हिडिओ तुम्हाला दाखवता आला नसता, कारण लाईट एवढी नाही आहे आतमध्ये। तर नमस्कार, मी श्रेया माने, परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा व्हिडिओ हा त्या रानभाजीवरती होणार आहे। सध्या ती विलुप्त होत चाललेली आहे। आपले आई बाबा, आजी आजोबा यांनी ती भाजी खाल्लेली असते। आत्ताच्या जनरेशनमध्ये ही भाजी फारसे कोणी खात नाही। यूट्यूबवरती पण बरंच सर्च केलं तर 2-3 हार्डली मला व्हिडिओ सापडले। तर त्या भाजीचा बऱ्याचशा रोगावरती खूप गुणकारी परिणाम दिसून येतात आपल्याला। तर ते भाजी कोणती आहे ते आपण बघूया। आता ही रानभाजी ना डोंगरावरती किंवा छोटीशी खडी आहे घराच्या पाठीमागे, तिकडे भेटते, तर तिकडे शोधायला जाणार आहे। हे सगळं जे दिसतंय ते आमचं शेत आहे आणि ही आमची काकी आहे, म्हणजे माझी चुलती। तर रानात काही 2-4 भेंड्या सापडल्या होत्या, ते घेऊन आलेले कारण आईला हव्या होता म्हणून। आणि ते जे माकड शिंदळ किंवा ज्याला शिंदळ साबर म्हणतात ते मला माहीत नाही की ती म्हणजे ते कवळं किंवा कसं असतं ते घ्यायचं, तर ते सांगायला आलेल्या। ही भाजी टेकड्यावरती, खडीवरती किंवा छोटे छोटे डोंगर असतात तिथेच दगडाच्या साईडला, मोस्टली मी तर दगडाच्या साईडलाच ह्या भाजीला पाहिलेलं आहे। ह्याला वरून पाहिलं की असं वाटतं ह्याला छोटे छोटे काटे आहेत, पण ते काटे नाही आहेत, ते दिसतंच तशा प्रकारे। तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, ही भाजी जी आपण बनवणार आहे ती मूळव्याध आणि शुगरसाठी खूप इफेक्टिव्ह आहे। तर त्याचं 10-10 दिवस किंवा 15-15 दिवस हे नियमित आपल्या डाईटमध्ये घेतलं किंवा रोजच्या आहारामध्ये घेतलं तर चांगले परिणाम त्याचे दिसून येतात। आता ही भाजी कशी बनवायची हे आपण बघणार आहे। सगळ्यात आधी या भाजीला पाट्यावरती मी थोडंसं चेचून घेणार आहे। तुम्हाला पण कशात एखाद्या भांड्यामध्ये ठेवून असं तुमच्याकडे वरवंटा वगैरे असेल तर त्याने चेचून घ्यायचं आहे, किंवा उकळीमध्ये घेतलं तरी चालेल। हां, काय भाजी असेल का आता? चेचून झाल्यानंतर आता ह्याला ना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। जोपर्यंत त्याच्यामध्ये एक फेस टाईप असतं तर तो निघेपर्यंत ह्याला स्वच्छ 4-5 वेळा धुवून घ्यायचं आहे। आता आईकडे चूल आहे म्हणून मी चुलीवरती बनवलंय। आत गॅसवरती बनवलं असतं तर ते आतमध्ये मला व्हिडिओ तुम्हाला दाखवता आला नसता, कारण लाईट एवढी नाही आहे आतमध्ये। तर बाहेर चूल पेटवून त्याच्यावरती आता मी करायला घेणार आहे। पाऊस येऊन गेलेला त्यामुळे वातावरण खूप छान झालेलं आहे। आणि आता सगळ्यात पहिलं ह्याच्यासाठी एक कांदा कापून घेतलाय, थोडंसं लसूण ठेचून घ्यायचं आहे। अगदी 2 चमचे छोटंसं तेल घालून त्याच्यामध्ये जिरं आणि कांदा भाजून घ्यायचा आणि लसूण पण टाकून घ्यायचा।
कांदा थोडासा भाजत राहायचा, हलका गोल्डन ब्राऊन कलर झाला की त्याच्यामध्ये आपण हे जे चेचून घेतलेली भाजी आहे शिंदळ साबर ती टाकून घ्यायची। आता हिला छान प्रकारे हलवून घ्यायची आणि त्यामध्ये चवीपुरतं नमक टाकायचं जेणेकरून तिला पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला पाणी टाकायची गरज पडत नाही। थोडंसं भाजून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं तिखट लागेल त्याप्रमाणे चटणी घालून घ्यायची। हा मसाला ॲक्च्युली 12 महिने टिकतो, तर तो कांदा लसूण घालून बनवलेला मसाला आहे। आणि त्यामध्ये नंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं। ह्याच्या व्यतिरिक्त ह्या भाजीला काहीच लागत नाही, खायला अप्रतिम लागते आणि शरीरासाठी खूप हेल्दी असते। आता ह्याच्यावरती थोडी प्लेट झाकून भाजीला वाफवू द्यायची आणि थोड्या वेळून प्लेट काढून घ्यायची। भाजी तयार आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी मी व्हिडिओ घेऊन येत असते, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।